एस बोलवलं होतं दत्तकृपा ट्रॅक्टरवाल्यांचं. मग ते मळ्यामध्ये आलंच होतं, तर मग त्यांनी म्हटलं आपण जरा ना अगोदर साफ करून घेऊ. मग अशा पद्धतीने ना थोडं साफ वगैरे करून घेतलं. पाऊस कधी उघडल ते काही सांगता येत नाही, पण कधी येईल ते बी सांगता येत नाही. मग त्याच्यामुळे ना म्हटलं या प्लॉटचा आहे ना 34वा दिवस आहे. मग गळणकुजीसाठी ना आपण हा स्प्रे काढूनच घेऊ. कारण कसं आहे, लोक आहे का बरेच प्लॉट असतील किंवा मालही असेल आपल्याकडे ना 5, 10, 15 गडे ना आपल्याला त्यालाच आहे ना जीव लावून शेवटी त्याचीवाली ना क्वालिटी करण्याची. मग अशा पद्धतीने याला आहे ना आपल्याला एसएसनं स्प्रे करून घेतला. आणि जर पाऊस उघडून गेला ना तर या स्प्रेमुळे ना आपल्याला थिनिंग सुद्धा वाढवा करावी लागणार आहे. कारण कोणती तरी एक गोष्ट नुकसानीची आपली होणार आहे. तर जे हरिमावली रामराम मंडळी, शिर्डीला जाणारे भाविक गुजराती लोक आहे ना, यांना दिवस ठीक आहे पण रात्र कळत नाही हो. 1-2 वाजताचे ना एवढे मोठे ना डीजे लावून देते का काही वापस नाही. म्हणजे जे आहे ना रस्त्याच्या शेजारचे लोक आहे ना त्यांच्या झोपा आहे ना डायरेक्ट मोडूनच जाते. दीपक दाजीच्या टीमला आहे ना म्हटलं चला घराजवळचं आहे ना एखादं पान आणि जे पुष्कांड आहे ना तेवढं मात्र आहे ना क्लिअर कट काढून घ्या. अजून 2 दिवस जर पाऊस चालला ना मग हे जे आहे ना किरकोळ घट ते सुद्धा राहणार नाही. राहू दे ना, अरे वालच लाव आता, वालच सांगा तरी खायला काम येतील आपल्याला. नाशिक मध्ये ना एवढे बाग तुटले ना आता तिथे सुद्धा भाजीपाला होईल आणि लोकांना फुकट खायला भेटेल बरं का. असो आपल्यावाली मग अशा पद्धतीने ना इथं पुष्कण वगैरे काढायचं झालं. मग लगेच आपण घेतलं एस बोलू. आणि तेवढ्यात आपली फॉलोअर मंडळी आपल्याला भेटायला आली. ते म्हणे हो आम्हाला भेट घ्यायचीच आहे. मग आहे ना शिर्डीचे कडलक, घोरपडे आणि बेंद्रे साहेबांनी आपल्या फार्मला भेट दिल्याबद्दल धन्यवाद केले. आणि मॅग्नेशियम, विपुल आणि डायमोर असा स्प्रे आपण करून घेतला.